शुभ सन्मान केला जातोय. राजूजी राऊत आणि त्यांचा शुभ सन्मान अगदी केला जातोय. स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान अगदी केला जातोय. माहिती उपदार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर इथे शुभ सन्मान करताना आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा. मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. स्ट्राईक एंड वरती बॅटर आलाय सतीश पाटील, तर एका बाजूने निखिल पाटील. पहिलं षटक. पॉवर प्ले फर्स्ट ऋतिक माली याचा आहे षटक. ऋतिक मालीवर केले आक्रमण सतीश पाटील आणि त्याच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. षटकारानं सुरुवात केली जाते. अगदी 600 स्ट्राईक रेटनं अकाउंट ओपन होताना आपण पाहू शकाल. बॅट्समन सतीश पाटीलच्या बॅट मधून अगदी दमदार सुरुवात पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय का स्वीकारलाय याचा उत्तर देत असताना पहिला बॉल वरती आलाय षटकार. सर्व मान्यवरांची मांदियाळी खरं तर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवर खरं तर या स्पर्धेचा आनंद घेताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वांचं करूया आई गावदेवी चषकाच्या वतीनं स्वागत. पहिला बॉल वरती षटकार. डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी सन्मान दिला. क्रिकेटमध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. एखाद्या खराब बॉल वरती आक्रमण, एखाद्या चांगल्या बॉलला सन्मान देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि हा क्रिकेटचा खेळ खरं तर दाखवलाय सतीशनं आणि इथून मात्र येते सिंगल. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा वरती पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवरती निखिल पाटील अद्याप आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा हा बॉल आणि बॉल वरती येतोय डॉट बॉल. सिंगल केली, माफ करा, सिंगल येते आणि या टीमची धाव. ओके, डॉट बॉल आलाय. खरं तर टीमची धावा संख्या सेरवताना पाहणा मध्ये 7 धावा पटलावरती निखिल पाटील. यावेळेस चुकी घडतीये. वाईड +4 नशिबाच्या मिळतील 5 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा पटलावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 12 धावा पटलावरती पाहायला मिळते. 12 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेचा फटका डीप पॉइंटला मात्र फटका सजावलाय आणि डीप पॉइंटच्या रीज मध्ये बॉल झाला सीमा पार दन करीत. बॅट्समन आपण पाहतोय निखिल पाटील, त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा पटलावरती आहेत. षटक पहिलं पॉवर प्ले फर्स्ट P1चं षटक. प्रतीक थोडासा मागडा ठरतोय. यावेळेचा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटकटच्या सुरुवात येते सिंगल आणि इथून मात्र खरं तर
पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 17 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धापटल्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा धापटल्यावरती. आपण पाहतोय प्रतीकला बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती सतीश पाटील बॅकवर्ड साईडला लॉंग स्टॉपला बॉल चालला नॉन स्टॉप सीमा पार. शेवटच्या बॉल वरती देखील प्रहार आणि त्या बॉल वरती येतो चौकार. षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय वलप टीम जाऊन पोहोचली विदाउट एनी विकेट. 21 ऑन द बोर्ड, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रकाश दादा म्हात्रे आणि त्यांचा शुभागमन होतं अगदी आपण पाहू शकाल. खूप सारी मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफ्याज मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि त्या सर्व रँक्सच्या ट्रॉफी खरं तर अगदी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्या गेल्यात. अगदी मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलंय आणि त्यांचं देखील करूया खूप सारं स्वागत. उमरोली संघ आपण पाहतो रक्षित आयुर्वेदिक खरं तर 11 टीम सुजित दादा पाटील संघाचे पुरस्कृत असेल आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आज या स्पर्धेमध्ये हा संघ पुरस्कृत केला गेलाय. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन सर्वेश मडवी. सर्वेश मडवीला अगदी आपण पाहू शकाल सेकंड ओव्हर मध्ये ओव्हर नंबर 2. यावेळेचा बॉल लाईन थोडीशी खराब आहे आणि इथून मात्र येतोय वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणि संघ जाऊन पोहोचेल 22 आकड्यावरती. सत्र पहिलं बॅटिंग करताना दमदार सुरुवात घडतीये. आजच्या रात्रीचा आपण विचार केला अद्याप ही धावा संख्या 40-45 जमताना आपण पाहिली, परंतु तद्वन अगदी त्याच्या पुढे कोणता संघ गेला नाहीये. या मॅच मध्ये कशा रीतीने रणनीती आखली जाईल बॅटिंग टीम द्वारा, कारण सुरुवात अद्याप ही दमदार घडतीये. मग अंतिम क्षणापर्यंत अंतिम ओव्हर मध्ये किती धावा जमतील अगदी मग या साऱ्या गोष्टी पाहण्या जातील. ओव्हर नंबर 2 सर्वेश मडवी. पहिला बॉल खराब आपण पाहिला, परंतु दुसऱ्या बॉल वरती अगदी कमबॅक आपण पाहतोय आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर निखिल पाटील ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या बाक्याच्या बाहेर बॉल चले वन बाउंड सीमा पार. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅटर निखिल पाटील त्याच्या बॅट मधून येतो चौकार. आणि या चौकाराने खरं तर संघाची धावसंख्या संघ पाहायला मिळतीये 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धापटल्यावरती. खरं तर आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील खरं तर अगदी एक मोठं नाव आणि आपण पाहतोय मग खरं तर अगदी ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते पैजन सागर सुंदर आणि त्या बैलाचे मालक अरुण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून अगदी कॉम्बॉक्स साठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. त्यांचा आम्ही आमच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. सिंगल येतीये आणि टीमची धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धापटल्यावरती. ओव्हर नंबर 2 सर्वेश मडवीचा षटक, ज्यामध्ये अद्याप सर्वेश नाताळे 3 बॉल आणि खर्च केल्यात 6 धावा. यावेळेस अगदी जोरदार अपील घडते, परंतु फिल्डिंग मध्ये कदाचित चुका आणि तदनंतर मात्र कंप्लीट केली जाते ती म्हणजे सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आणि संघ जाऊन पोहोचेल 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धापटल्यावरती. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक. बॅट्समन आपण पाहतोय सलामीवीर सतीश पाटील त्याच्या बॅट मधून डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निखिल पाटीलच्या बॅट मधून आलाय सीमा पार षटकार. $34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धापटल्यावरती पाहायला मिळते. दमदार बॅटिंग सध्याच्या स्थितीला वल्लभ टीमची पाहायला मिळते.
षटक क्रमांक दुसरा सर्वेश मडवी अद्याप खरं तर 5 बॉल हाताळलेत आणि अगदी खर्च केला त्या म्हणजे टोटल 12 धाबा. ऑन साइडला खरं तर ड्राईव्ह केला, लॉंगॉनला फिल्डर आहेत, सिंगल येईल आणि ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल. टीमची टोटल धावा संख्या पाहायला मिळतीये 35 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 17.50 ची सरासरी प्रति षटकामागे आणि बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचलाय. वलप टीम आपल्याला पाहायला मिळतीये 35 धावा पटलावरती. दोन षटकांचा खेळ संपला आणि 35 धावा पटलावरती आहेत. व्हीआयपी डाईज वरती अगदी आपण पाहू शकाल उपस्थित मान्यवर अगदी पैजन सागर सुंदर बैलाचे मालक अरुण षडमात्रे आणि अगदी त्यांची उपस्थिती आज खरं तर या गावदेवी चषकामध्ये चौथ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. परंतु मॅच कडे जाऊया. षटक क्रमांक 2 समाप्त झाली आणि धावसंख्या जमली आहे 35 ऑन द बोर्ड. 35 धावा पटलावरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना खरं तर एक चांगली सुरुवात, एक चांगलं स्टार्टअप आणि अगदी चांगली पार्टनरशिप दोन फलंदाजांच्या माध्यमातून. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र फिल्डिंगच्या चुका घडतायत. आउटफील्ड नंतर अगदी स्लो थोडीशी झाली आणि इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटकटच्या स्वरूपात मिळतील या 3 धावा आणि या 3 धाव्याने संघ जाऊन पोहोचेल 38 ऑन द बोर्ड. 38 धावा पटलावरती. जिथे कदाचित सिंगल खर्च होणं इम्पॉर्टंट होतं, परंतु अगदी फिल्डिंग डिपार्टमेंटची थोडीशी चुकी आपण पाहिली आणि इथून मात्र अगदी फायदा उचलला गेला दोन बॅट्समन द्वारा आणि कंप्लीट केल्या जात आहेत त्या 3 धावा. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं सत्र, पहिला पूर्वार्ध टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय आणि तो अगदी निर्णय योग्य राहिले अद्याप बॅटिंग करताना वलप संघाकडून. $38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा पटलावरती आहेत. निशांत लांबडबाद षटक क्रमांक 3 घेऊन आता निशांतला मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये देखील जमल्यात 35 आणि मग ती धावसंख्या आता रोखणं देखील तितकंच इम्पॉर्टंट. ऑन साइडला फडका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत करण, चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र येते सिंगल. टीमची धावसंख्या 39 ऑन द बोर्ड. 39 धावा पटलावरती पाहायला मिळतील. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 निशांत राईट राऊंड द विकेट मारा करत असताना यावेळेस लाईन थोडीशी खराब आहे आणि पंचांचा इशारा, अंपायर सिग्नल, इट्स अ वाईड बॉल. पंचांच्या भूमिकेत खरं तर आज आपण पहिल्या रात्रीपासून अगदी जण पाहतोय. चंद्रन गावातील अगदी राम पाटील सर पाहायला मिळतील. डोंगराचा पडा गावातील आमचे प्रशांत फडके सरांना आपण पाहतोय. यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉल वरती देखील येतोय आणखी एक डॉट बॉल. जे कमबॅक घडणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि ते कमबॅक अद्याप थोडंस पाहायला मिळतंय निशांतच्या गोलंदाजीमधून. यावेळेचा फडका, इथून मात्र मागील बॉल जरी डॉट आला परंतु या बॉल वरती प्रहार केलाय, आक्रमण केलं निखिल पाटील आणि डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून अगदी आपण पाहतोय खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार. यावेळेचा बॉल आणि त्या बॉल वर येतो डॉट बॉल. सिंगल आली. यावेळेस फडका, फिल्डर आहेत, प्रॉपरली जज केलंय, बॉलची पाणी अगदी प्रॉपरली केली, परीक्षण केलं बॉलला आणि इथून मात्र जेल टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळतो बॅटिंग करताना वलप संघाला आणि फलंदाज आपण पाहतोय सतीश पाटील मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करताना वलप टीमला.
षटक 3 संपली. थर्ड ओव्हर मध्ये जमल्या 12 धावा आणि संघाची धावासंख्या पाहायला मिळतीये अद्याप 47 ऑन द बोर्ड. 47 धावा. पहिलं षटक अगदी मागणं ठरलं, ज्यामध्ये प्रतीकला आपण पाहिलं ज्यानं खर्च केल्या 21 धावा आणि तदनंतरचं दुसरं षटक सर्वेशला आपण पाहिलं ज्यानं खर्च केल्या 13 आणि अद्याप तिसऱ्या ओव्हरमध्ये निषादनं खर्च केल्यात 12 धावा. अशा रीतीने अद्याप 47 धावा दापटल्यावरती आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक माली आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. आणि खरं तर पहिल्या सत्रातील हे अंतिम षटक मराठी भाषेमध्ये सातत्यानं ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक. आणि त्यामध्ये किती हाणामार होईल, धावसंख्या कशा रीतीने रोखली जाईल, कारण अद्याप विचार केला उंबरली टीमला धावसंख्या रोखणं अगदी इम्पॉर्टंट असेल, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये जमल्यात 47 धावा. फिल्डिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग पोझिशन अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर, 30 यार्डच्या सर्कलमध्ये अगदी मग आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट आणि तदनंतर शॉर्ट कव्हर. यावेळेचा फटका यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक, जल टिपला जातोय आणि इथून मात्र धक्का बसेल दुसरा. बॅटिंग करताना बोला टीमला ज्याच्या बॅट मधून अगदी चांगली धावसंख्या बनत होती तो निखिल पाटील मैदानाच्या बाहेर. निखिल एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 13 बॉल मध्ये 27 धावांची बारदार खेळी, चांगलं टार्गेट सेट अद्याप करून दिलं निखिल. आणि अद्याप न्यू बॅटर चौथ्या क्रमांकावरती 9 पाटील. 13 बॉल 27 धावांची बारदार खेळी साकारताना निखिल मात्र परतलाय आणि सफलता मिळते प्रतीक याला. प्रतीकने देखील अद्याप पाहिलं मॅच मध्ये धावसंख्या रोखणे इम्पॉर्टंट आहे आणि अद्याप धावसंख्या रोखण्यात मध्ये यशस्वी ठरताना प्रतीकला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल आणि इथून मात्र डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि धावसंख्या स्थिर 47 आकड्यावरती. चौथं षटक प्रतीक कशा रीतीने अद्याप 4 बॉल हाताळेल, किती धावा खर्च होतील, किती धावा जमतील, कशा रीतीने टार्गेट सेट होईल आणि तदनंतर मात्र किती धावेंचं आव्हान ठेवलं जाईल. इथून मात्र बॅट्समन होईल बाद धावचीच्या स्वरूपात आणि विकेट नंबर 3 कुंदन इज बॅक टू द डगआउट. तीन चेंडू आणि ज्यामध्ये अद्याप एकही धाव खर्च केली नाही. प्रतीकचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. 3 ओव्हर्स मध्ये 47 जमल्या. आता मग धावसंख्या कशा रीतीने रोखावी हे पटवून देत असताना अगदी प्रतीकची चांगली कामगिरी. अक्षय पाटील न्यू बॅटर अक्षय पाटील, त्याला देखील बीट केलं जाते, त्याला देखील थांबवलं जात आहे, त्याला देखील अगदी जकडून ठेवलं गेलंय. आणि इथून मात्र चौथा बॉल आणि चौथा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल मध्ये सफलता मिळाली. निखिल पाटील सारखा मोठा खेळाडू ज्यानं परतावला आणि तदनंतर सलग 3 बॉल अगदी या मॅच मध्ये डॉट राहिलेत. प्रतीक मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये टीम साठी झुंज देताना टीमसाठी लढताना पाहायला मिळतोय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. हिट केलंय स्टंपला, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, आल्या पावली मार्गारी परतवलंय अक्षय पाटीलची विकेट. आणि इथून मात्र बॅट्समन होईल बाद. वेग आपण पाहिला, बराचसा वेग या बॉल वरती आणि तदनंतर मात्र स्टंपचं देखील अगदी पार्टिशन केलंय आणि इथून मात्र बॅट्समन अक्षय पाटील होईल बाद.
व्हॉट अ स्पीड, वेगानं बॉल ट्रॅव्हल केला. वेगानं बॉल अगदी तेव्हाच हाताळला जातो ज्यावेळेस तुमच्या शरीरातील अगदी मग पूर्ण अगदी ताकद या बॉलवरती पाहते. आणि वेगानं बॉल ट्रॅव्हल करायचं म्हटलं बऱ्याचदा बिमार देखील आपण पाहिलेत, बऱ्याचदा वाईट देखील आपण पाहिलेत, तर तू वेगावर अगदी प्रॉपर नियंत्रण ठेवलं. आणि इथून मात्र बॅट्समन होतोय बाद. अक्षय पाटील टीमला धक्का बसतोय चौथा. आणि इथून मात्र धावसंख्या स्थिर 47 आकडावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल कदाचित डॉट आला तर या स्पर्धेतील तिसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. या रात्रीमध्ये आज देखील एक मेडन षटक आपण पाहिलं, परंतु या रात्रीतील दुसरं षटक कदाचित प्रतीकच्या नावावरती राहील का हे अगदी पाहिलं जाईल. अद्याप 5 चेंडू त्यांना हाताळले, ज्यामध्ये 2 सफलता मिळवल्या. अद्याप एकही धाव खर्च त्यांना खर्च केली नाहीये. आणि निर्णायक षटक राहील उमरोली टीमसाठी. प्रतीक पाटील काल खरं तर विक्रमी खेळ पाहिलाय. प्रतीक माळी काल खरं तर स्वप्न साकारलं. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आणि अगदी आपल्या नाबावरती दुसरी बाईक पटकावली. अगदी स्पर्धा आपण पाहिली बुर्दुल या स्पर्धेमध्ये अगदी मालिकावीरचा मानकरी ठरलाय अगदी कालच्या रात्रीमध्ये. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील संघासाठी अगदी त्याची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 5 बॉल हाताळले, ज्यामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि तब्बल 2 सफलता देखील मिळवल्या गेल्यात. तर चला मॅच ऑन केली जाईल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर किती धावा जमतील. टार्गेट सेटिंग बॉल अद्याप 47 आहेत. इथून मात्र विक्रम घडेल मेडन षटकाचा. रोशन मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल ड्राईव्ह केला ऑफ साइडला. लॉंग मध्ये फिल्डर आहे, चुकी घडतीये. शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार. संघाचं अर्धषटक आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा जमल्यात. आता येणारी 4 षटक 24 बॉल, 52 धाव्यांचं टार्गेट, 52 धाव्यांचं लक्ष. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये जय हनुमान उमरोली टीम. चला टॉस केला जाईल. चला उर्नुली टीमचा कॅप्टन आणि तोंडरे टीम विनंती असेल आपण टॉस साठी या. चला तोंडरे टीमचा कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं खरं त्याच्या संघानं पहिला सामना जिंकला, मग टोंडरे टीम, आणि दुसरा सामना जिंकला उर्नुली टीम पेन विभागातील खरं संघ. आणि अगदी या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकलाय आणि दोन्ही कॅप्टन दरम्यान इथे टॉस करणार आहोत. त्यामुळे विनंती केली जाते राधाकृष्ण टोंडरे टीम आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधा.
चला टोंडरे टीम कॅप्टन आपण त्वरित या. टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. चला चेंडूची पूर्तता करा एज कबड्डी. प्रकाशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण आपलं पवित्र शुभ हस्ते करे तर या पुढील मॅचचा टॉस करायचे पहा. टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूनं पेन विभागातून करत तर अगदी बिलॉंग करताना उर्नुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं संघ याच विभागातील राधाकृष्ण टोंडरे टीम. चला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हा. मॅच देखील ऑन करणार आहोत. 24 बॉल आणि टार्गेट आहे 52 धाब्यांचं. कशा रीतीनं बॅटिंग राहील, कशा रीतीनं बॉलिंग राहील, कशा रीतीनं धावा जमतील, धावा संख्या कशा रीतीनं डिपेंड केली जाईल, अगदी मग या साऱ्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहण्यामध्ये म्हणजे टॉस केला जातोय. प्रकाशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते अगदी ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल. आई गावदेवी चषक 2026 दमदार पर्व आणि आज खरं तर या स्पर्धेची 4थी रात्र आणि यस टॉस जिंकलाय संघ आपण पाहतोय. यस विच टीम? टोंडरे टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. जशा रीतीने मॅच होईल टोंडरे संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग टीम आपण देखील अगदी खेळाडू कक्षामध्ये जॉईंट व्हा. जशा रीतीने मॅच संपेल पुढील मॅच त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. ज्याच्या नावावरती अद्यापीय 2 बाईक राहिल्यात. उमरोली गावाचा सितारा प्रतीक माळी इज ऑन दी स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वर एका बाजूनं निशांत तर एका बाजूनं पहिला ट्रम्प कार्ड यूज केला जातोय फिल्डिंग करणाऱ्या वलप टीमचा ऋषिकेश म्हात्रे. षटक क्रमांक पहिलं ओव्हर नंबर वर पॉवर प्ले फर्स्ट मॅन्डेटरी फर्स्ट. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलला सुरुवात केली जाते. गोलंदाज अगदी आपण पाहतोय ऋषिकेशच्या माध्यमातून ऑन साइडला फटका सजवलाय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक झाली परंतु नंतर देखील येते सिंगल. सिंगलला मात्र अकाउंट ओपन होईल. सिंगलनं खातं उघडलं जाईल स्वतःचं आणि संघाचं. प्रतीक मालीच्या बॅटमधून येते सिंगल आणि त्यापैकी एक धाव दापटला पाहायला मिळते. येस थँक्यू व्हेरी मच प्रज्योत. सामन्याला सुरुवात सेकंड सत्रामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना रक्षित 11 जय हनुमान उमरोली या संघाला धावसंख्या बनवायच्या टोटल 52 धावा बनवायचे आणि सुरुवात आपण पाहतोय धावसंख्या धावा फलकावरती
एक लागले. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर सर्कलचं षटक. ऋषिकेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आणि पहिलं षटक फार चांगलं पाहायला मिळतंय. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारण्यासाठी. धाव संख्या 1 या आकडे 2 या आकड्यावरती आपण पाहतो. येणारे 20 बॉल आणि अजूनही 50 धाब्यांची संख्येची आवश्यकता आहे. हो, यावेळी देखील लाऊड फील केली जाते. उत्साह जास्त. टप्पा काढल्यानंतर बॉल थोडा राईस झाला. उचलून घेणारा बॉल आपण पाहिला अलॉंग द बॉडी. हा बॉल आपण पाहतोय. निर्धा बॉलची अजून एकदा सांगता होईल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं एकंदरीत उच्च अंक घटलाय बॅटिंग करणाऱ्या सांडवी स्पोर्ट्स जे हनुमान वलप या संघाने. धावसंख्या 51 केली आणि 52 धाब्यांचं लक्ष चेस करण्यासाठी उमरवली टीमला इथून सांगितल्याने यावेळी फ्लिक ऑफ द लिस्ट. मनगटी पॉवर बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. शानदार षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 8 या आकड्यावरती. बिनबाद 8 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र नवीन गोलंदाज दाखल होईल. 44 धावा अजूनही करायच्यात. 18 बॉलने 44. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. प्रतीक मालीच्या बॅटमधून नॉन स्ट्राईक एंडवरती निशांतला आपण पाहतोय. निशांत मडवी हा आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल. 18 बॉल 44 धावा बनतील का हे आपण पाहणार आहोत. राज म्हात्रे हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक राहिलं ऋषिकेश म्हात्रे या गोलंदाजाचं. अंतिम बॉलवरती षटकार वगळता अगदी 5 बॉल अगदी चांगले त्यांनी डिलिव्हर केले होते. धाव संख्या आपण पाहिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 8 आपल्याला पाहायला मिळाली. 8 ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाला होईल इथून सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये राज म्हात्रेला आपण पाहणार आहोत. चला थोडं स्पीडअप करा वलप टीम. उशीर करू नका. रक्षित 11 जय हनुमान वलप. रक्षित 11 जय हनुमान आपण पाहतोय खरं तर उमरोली. आणि गोलंदाजी करत असताना सांडवी स्पोर्ट्स जय हनुमान वलप या संघाला आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील फ्रेश हा सामना आपण पाहतोय. हो, यावेळी सोडून दिलाय. पंच राम पाटील सरांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 9 धावा स्कोर कार्डवरती लागले. त्यानंतर विनर अशी लढत पाहायला मिळेल. तोंडरे विपक्ष उर्नोली पेन या संघाला आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच. खूप टप्प्याचा बॉल पूल केलाय. पूल अनसक्सेसफुल. मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. सोपा खेळ. अगदी जागेवरती फक्त उभं राहायचं होतं आणि कॅच पकडायची होती. जजमेंट खराब राहिलं आणि त्या कारणामुळे बॉल निसटून अगदी जमिनी समांतर पाहायला मिळाला. या बॉलवर तर कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉल एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टोटल 10 या आकड्यावर. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार. राज ला आपण पाहतो यावेळी देखील वेगवान बॉल. पंचांचा इशारा येईल. हा बॉल पुन्हा एकदा वाईड आहे. दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज म्हात्रेचा पुढचा बॉल. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन पर्यंत बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचला येतो. म्हणजे टोटल 12 ऑन बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. दुसरं षटक देखील चांगलं पाहायला मिळते. गोलंदाजी करणाऱ्या सांडवी स्पोर्ट्स
जय हनुमान वलाप टीम कडून राज म्हात्रेत हे षटक फार चांगलं पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील 8च धावा आल्या होत्या. ऋषिकेश म्हात्रेचं कमालीचं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. 13 धावा स्कोर कार्डवरती. थर्टीन ऑन बोर्ड. थोडीशी मिस्टेक झाली होती. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा खाली बॉल थोडासा राईज होताना आपल्याला पाहायला मिळाला. टेक ऑफ झाला. या बॉलवरती देखील धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगता या मॅचमध्ये अगदी थोडंसं आव्हान जड झालंय बॅटिंग करणाऱ्या रक्षित इलेव्हन जय हनुमान उमरोली टीमकडून. चेक केलं जातं. एक्झॅक्टली बॅटिंग रिव्ह्यू आहे. वाईडसाठी चेक केलं जाईल WTC वाहिनीच्या माध्यमातून. एक्झॅक्टली लाईनच्या आतमध्ये बॉल आहे की बॉल बाहेर चाललाय हे आपण रिप्लेमध्ये चेक करणार आहोत. राज मात्रेचा हा बॉल टप्पा खाली बॉल हलकासा स्विंग अँड मिस असं समीकरण. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. राजमात्रेचा आपण पाहतोय शरीरापासून वारंवार बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न राजमात्रेचा अद्याप सफल राहिलाय. टोटल धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. 13 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. आता मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या उमरोली संघाला. लॉप करण्याचा प्रयत्न. पिकअप स्ट्रोक स्वीट साउंड मिडल ऑफ द बॅट. गेंद जाएंगी सीधा तारामंडल में 6 रन. जबरदस्त फटका आपण पाहिला. अगदी कनेक्शन लाजवाब होतं. फलंदाज सलामीला आलेला निशांत मडवीच्या बॅटमधून हा षटकार आला. गगनाला गवसणी घालणारा हा षटकार आपण पाहिला. लांब लचक हिट. 6 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचला 19 या आकड्यावरती. षटकाराची गरज होती आणि तो षटकार आलाय जरूर. 52 धाब्यांचं टार्गेट म्हटलं की इथून तुम्हाला चौकार षटकार हे मारावेच लागतील. 14 बॉल 33 धाब्याची अजूनही आवश्यकता आहे. हो यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॉलला सोडून दिलाय. रिव्ह्यू देखील गमावलाय. त्यामुळे रिव्ह्यू देखील आता तुम्ही घेऊ शकत नाहीये. हा बॉल चांगला लाईन पंचांनी चेक केली आणि योग्य तो निर्णय पोहोचवला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटकारानंतर हा डॉट बॉल. निर्धाव बॉलची संगता धावसंख्या 19 या आकड्यावरती. हो यावेळी देखील परफेक्ट टायमिंग. डाऊन द ट्रॅक ऑन दी ऑफ बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टेक ऑफ झालाय बॉल वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर. 6 धाब्यांकरता षटकार आणि षटकाराच्या साह्यानं 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस रक्षित इलेव्हन जय हनुमान उमरोली संघ बिनबाद 25. आता उर्वरित बॉल्स आणि रनचं अंतर येणारे 12 बॉल आणि टोटल 27 धाब्यांची गरज. 12 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच परिसाई 11 तोंडरे विपक्ष उर्नोली पेन. टॉस जिंकला. तोंडरे टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उर्नोली पेन संघाला प्रथम गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केला आहे. तोंडरे आणि उर्नोली दोन्ही टीम आपण आपल्या 11चा स्कॉट घेऊन सज्ज राहायचंय. जसा सामना समाप्त होईल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. दोन्ही टीम लक्ष ठेवा. आणि मागील मॅच आपण पाहिली पालेश्वरी पाले बुद्रुक तर हा संघ जिंकलाय आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो त्यांना फाईट बॅक करेल. याच दरम्यान मनोज म्हात्रे साहेबांचं इथं शुभागमन होते. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं सरचे स्वागत. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि सुरुवात मात्र स्वॅग से करेंगे बॉलर्स. कुंदन का स्वागत. षटकार रडार मध्ये बॉल होता आणि चेंडूला फेकून दिला सरळ. स्टँड अँड डिलिव्हर.
6 धाब्यांकरता हा षटकार आणि षटकाराच्या साह्यानं मागील 4 बॉलवरती चांगली धावसंख्या उभारली जाते. टोटल 4 धावेनं धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. टोटल 31 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करणारा बलप हा संघ येणारे 11 बॉल आणि 21 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 11 बॉल्स नीडेड 21 रन्स. 11 चेंडू 21 ची गरज. चला सामना चालू करा. थोडं स्पीडअप करा. स्लो चाललाय थोडा सामना. थोडीशी गती द्यायची आहे सामन्याला. 21 धावेची अजूनही आवश्यकता आहे. सामना समांतर आता पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं सानवी स्पोर्ट्स जेहनुमान वलप हा संघ या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केले. जरूर मजबूत पकड निर्माण केली होती, पण जसं मागील 4 चेंडूचं आपण विश्लेषण पाहिलं तर षटकार आलेले आहेत चांगले. हो पुन्हा एकदा आणखीन एक. इट्स अ फ्लॅट फास्ट फ्युरियस. इट्स अ माहिती षटकार. क्या बात आहे. मॅच होती कुठे ते आणि आली कुठे. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक काउंटर अटॅक केला जातोय. बॅट्समन सलामीला आलेला प्रतीक मालिशच्या बॅटमधून हे 2 षटकार आणि 2 षटकाराच्या साह्यानं विजयाच्या दिशेने टीम उमरोली संघ वाटचाल करतोय. 10 बॉल अजूनही 15 धाबीची आवश्यकता आहे. गेम ऑन आहे. अजूनही विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतो वलप या संघाला. पहिला विकेट मिळाला, डॉट बॉल आल्या तर या मॅचमध्ये अजून एकदा कमबॅक करेल. पण आता मात्र मॅच जवळपास आपण पाहिली तर उमरोली या संघाकडे फिरले. बॅक टू बॅक 2 षटकार काउंटर अटॅक केला जातोय. त्या कारणामुळे आपण पाहिलं तर मात्र चांगली धावसंख्या उभारले. अगदी झपाट्याने पुढे चालले. स्कोर कार्डवरती धावसंख्या बिनबाद 37. 14 बॉलचा खेळ झाल्यानंतर उर्वरित बॉल शिल्लक 10 आणि अवघ्या 15 धावींची आवश्यकता आहे. कुंदन नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. मागील 2 चेंडू स्लॉटमध्ये टाकले होते. हा लेंथमध्ये थोडासा बॉल पुढे आणि त्या कारणामुळे क्लोज किपिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली. हा बॉल डॉट आहे. 9 चेंडू अजूनही 15 धाब्यांची आवश्यकता. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून केला जातोय. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निश्चित घडवत असताना तो मात्र संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून. हो यावेळी पुन्हा एकदा स्लॉटमध्ये डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न. ऑन द राईस केलेला हा फटका लॉंग ऑन मध्ये झेल घेतला जाईल. मच निडेड ब्रेक थ्रू. वेल सेटल बॅट्समन प्रतीक माली गोज. च्या खेळाडूने 2 षटकार मारले होते आणि त्या षटकार मारल्यानंतर आपण पाहिलं एक डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र कमबॅक करून दिला कुंदन या गोलंदाजाने. बॅक टू बॅक 2 षटकार मिळाल्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आणि त्यामध्ये एक विकेट. तीही महत्वपूर्ण विकेट प्रतीक माली या फलंदाजाची. आता नवीन खेळाडू अतिश मडवी हा फलंदाजीसाठी दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 8 आणि अजूनही 15 धावेची आवश्यकता. आता मात्र या मॅचमध्ये कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या सानवी स्पोर्ट्स जेहनुमान वलप या संघाने. सानवी स्पोर्ट्स स्पॉन्सर आहेत. आपण पाहतो खरं तर पॅक केले टीम टी शर्ट देखील त्याचे परिधान केलेले आहेत. व्हाईट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी व्हाईट बॉल कुंदनचा एक्स्ट्रामध्ये ही भर पडेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 38. 8 बॉल अजूनही 14 धावेची आवश्यकता आहे. उर्वरित 2 बॉल फार इम्पॉर्टंट राहतील. राटा मोहरदा विकेटनं ओव्हरती कव्हर्स मारण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडीशी हुलकावणी दिली. फिल्डरने जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. फिल्डरचा बॉल अडवला जातोय. या बॉलवरती सिंगल. 7 बॉल 13. अगदी चांगली मॅच. प्रत्येक बॉल गणित समीकरण बदललेलं पाहायला मिळते. एकदा वलप टीम हवी पडतोय तर एकदा उमरोली मैदानाच्या आतमध्ये कडबी झुंज दोन्ही टीमच्या माध्यमातून. हो यावेळेस स्लॉटमध्ये बॉल थोडी लालच दिली होती. कनेक्शन नाहीये आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो आणि अशा रीतीनं 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना रक्षित 11 जेहनुमान उमरोली संघाने बनवले 39. आता येणार 6 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता.
6 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव उसाटकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सार्वे स्पोर्ट्स चेहरमान वलप टीम कडून वैभव उसाटकर आपण पाहणार आहोत. 8 ओव्हरमध्ये 6-13चं समीकरण आहे. 6 बॉलमध्ये इथून 13 धावा वाचवल्या जातील का हे पाहावं लागेल. 6 बॉल 30 रन्स नीडेड. मागील सामना देखील चांगला अततटीचा पाहायला मिळाला. हा सामना देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय. इथून कोणता संघ कोणाला परास्त करेल हे सांगणं फार कठीण झालंय या मॅच मध्ये. पहिला बॉल वैभव उसाटकरचा स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल फलंदाज अतिश मडवी. फुलटॉस पहिलाच बॉल खराब, त्यावरती पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. षटकाराने एक्झॅक्टली हाईट फॅक्टर चेक केला जाणार आहे. पंचांचा रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक केला जाईल. फुलटॉस बॉल वैभव उसाटकर या गोलंदाजाचा पहिला बॉल खराब पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल हाईट चेक केली जाते. फुलटॉस पद्धतीचा बॉल फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. इट्स नो बॉल, नो प्लस. षटकार आणि ह्या 7 धावा. तर मॅचने मात्र युटर्न घेतलाय. खराब गोलंदाजी वैभव उसाटकर या गोलंदाजाची. 6 बॉल 13 धावा होत्या आणि पहिलाच बॉल खराब डिलिव्हर केला. फुलटॉस बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आल्या आणि 6 धावेच्या मदतीनं संघ 45 या आकड्यावर. सुनील शेठ म्हात्रे साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. नो बॉल म्हटलं की फ्री हिट. आता मैदानाच्या आतमध्ये इथून मजबूत पकड उमरोड या संघाची आपण पाहत आहोत. आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 45. असं म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यात तुम्ही किती पावसाळे पाहिले त्या गोष्टीला महत्व नाहीये, तर त्या पावसात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्या चिखलातून वाट कशी काढली ह्याला फार महत्वाचं असतं. आणि धावसंख्या आपण पाहिली 46 ना, 46 ऑन बोर्ड. येणारे 6 बॉलांना 6 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. वैभवचा हा बॉल ओ यावेळी देखील जटमध्ये बॉल डिलिव्हर केला आहे. सिंगल धाव वेगानं पूर्ण केले. दुसरी धाबेचा प्रयत्न फंबल झाले आणि त्याचा फायदा 2 फलंदाजांनी उचललाय. 2 धाबा आल्याने तिसरी धाबेचा प्रयत्न बॅकअप खराब. पैकी देखील तितकीच खराब पाहायला मिळते. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वलप टीम कडून 1 शॉट. एक धाव शॉट आहे. पंचाचा इशारा येतोय. त्यामुळे या वरती 2 धावा फक्त घेतल्या जातील. आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघ आपण पाहाल तर मात्र 48 धाब्यांवरती पोहोचलाय. 48 ऑन बोर्ड. इथून अजूनही संघर्ष, सामना सोडायला तयार नाही वलप संघ. उमरोली संघ देखील तितकाच ताकदीचा. चांगला प्रयत्न राहिला असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये. या मॅचमध्ये वलप संघ लवकर बाजी मारेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रतीक मालीचे ते षटकार आपण पाहिले तर लाजवाब पाहायला मिळाले. प्रतीक मालीने मात्र सामन्याला मात्र युटर्न घेतल्याने सामना मात्र आपण पाहतोय एका बाजूने वळवला जातोय उमरोली संघाकडून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस खराब गोलंदाजी. ठोकलाय षटकार. सामना फिनिश. एम एस धोनी स्टाईलनं मॅच संपवले. फलंदाज सलामीला आलेला अतिश मडवीच्या बॅट मधून षटकार. 6 धाबेच्या मदतीनं सामना फिनिश केलाय. हार्दिक अभिनंदन रक्षित 11 जय हनुमान उमरोली हा संघ. वेल प्लेड. अगदी सुरेख खेळ पाहायला मिळाला उमरोली टीम कडून. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो पुढील फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच परिसाई 11 तोंडरे विपक्ष